मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरे आणि महाविकास आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलंय। नागपूरमध्ये पार पडलेल्या माझं विजन कार्यक्रमावेळी संपादक सरिता कौशिक यांनी फडणवीसांना राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीतील भविष्याबाबत प्रश्न विचारला। त्यावेळी फडणवीसांनी मविया आणि उद्धव ठाकरेंचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरती प्रेम नसल्याचा दावा केलाय। केवळ विरोधकांवरती टीका करण्यासाठी मविया राज ठाकरेंचा वापर करत असल्याचंही फडणवीस म्हणाले। तसंच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीआधीपर्यंत महायुतीसोबत असणारे राज ठाकरे अचानक महाविकास आघाडीकडे का वळले या प्रश्नाचं देखील मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय। राज ठाकरे हे म्हणजे त्यांना कधीतरी असं चिंतन करावंच लागेल की महाविकास आघाडी असेल, आता उद्धवजी असतील, या कोणाचंही त्यांच्यावर प्रेम नाही आहे। त्या वेळची पॉलिटिकल आवश्यकता म्हणून दुसऱ्यावर टीका करायला एक वक्ता मिळतो म्हणून राज ठाकरेंचा ते उपयोग करतात। आता त्यांना निर्णय करायचा राज ठाकरेंना कोणासोबत राहायचं। आमचे संबंध आहेत, मैत्री आहेत, ती राहते। ते माझ्यावरही टीका करतात, मी कधी त्यांच्यावर टीका करतो। वैयक्तिक संबंध आणि राजकीय संबंध यातला एक फरक असतो। आता एकूणच त्यांना ज्या ठिकाणी त्यांच्या पक्षाचा फायदा दिसेल तिथे ते जातील। आता त्यांना कदाचित असं वाटत असेल की बाबा आमच्याकडे जागा नाही आहे, आम्ही आता 3 पक्ष आहोत, आणि खरंच आहे आम्ही 3 पक्ष आहोत ना, आणि तिघही पक्ष आमचे म्हणजे जवळपास महाराष्ट्रातली जी काही पॉलिटिकल स्पेस आहे ती आम्ही तिघांनी मिळून व्यापली आहे। त्यामुळे खूप काही कोणाला स्कोप आहे असं दिसत नाही आमच्याकडे पाहून तरी। त्यामुळे कदाचित त्यांना वाटलं असेल इकडे स्कोप नाही, तिकडे जावं, ते तिकडे चालले। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या धामधुमीत महायुतीमध्ये नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं। यामुळे उलटसुलट चर्चांना देखील उधाण आलं होतं। मात्र माझं विजन कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी 2029ची निवडणूक महायुती म्हणून एकत्रच लढणार असल्याचं स्पष्ट केलं। 2029 मध्ये भाजपानं एकटं लढायचंय, भाजपानं विना कुबड्याचं लढायचंय, ती वाटचाल सुरू आहे का? नाही, 2029 मध्ये देखील भारतीय जनता पार्टी आपल्या मित्रपक्षांसोबतच लढेल, पण आपली शक्ती वाढवणं हे गरजेचंच असतं। 3ही पक्ष वाढवत आहेत, एकटा भाजप वाढवतोय असं नाही। शेवटी आम्ही 3 वेगळे पक्ष आहोत। आमचे कार्यकर्ते, आमचे ध्येय धोरणं हे वेगवेगळे आहेत। आम्ही काही कॉमन गोष्टींवर एकत्रित आहोत। त्यामुळे आपली शक्ती वाढवणं हे कुठेच गैर नाही, त्यांनी गैर नाही आणि आम्ही गैर नाही आहे। पण 2029 मध्येही आम्ही आमच्या मित्रपक्षांना सोबत घेऊनच लढू। महायुती अभेद्य आहे असं सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या प्रश्नावरती उत्तर दिलंय। केवळ फडणवीसच नव्हे तर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील नाराजीच्या वक्तव्यावरती खुलासा केलाय। पाहूयात। शिंदे साहेब नाराज नाहीत हे त्यांनी देखील सांगितलं। प्रॉब्लेम काय होतो, ठेवल्या जात आहे प्रॉब्लेम असा होतो की मी आणि शिंदे साहेब आता एका हेलिकॉप्टरने आलो। तर हेलिकॉप्टरमध्ये आम्ही गप्पा मारल्या, मग गाडीत बसलो, एका गाडीत बसून गप्पा मारल्या, आणि मग आता आम्ही मंचावर बसलो। मंचावर बसल्यानंतर ते त्यांच्या विचारात, मी माझ्या विचारात, कुठला कार्यक्रम आहे त्यांनी भाषण केलं, मी भाषण केलं। लगेच त्याचे व्हिज्युअल काढले, बघा दोघं एकमेकाशी बोललेच नाहीत। मी शिंदे साहेबांना सांगितलं, शिंदे साहेब आपल्याला काम असो की नसो आपल्याला बोललं पाहिजे, नाहीतर त्याचेच व्हिज्युअल्स चालतात। काय पत्रकारांमध्ये आणि मीडियामध्ये ज्या गोष्टी काही आमच्यामध्ये चांगल्या घडल्या ते दाखवतच नाही। प्रश्नही तुमचे, उत्तरही तुमचे, पतंगही सगळे उडवतात। आता आम्ही असं केलं पाहिजे। मी काल कुठेतरी म्हणालो, आता आम्ही हसता हसता सेल्फी काढली पाहिजे आणि पाठवली पाहिजे, इंस्टाग्रामवर पाठवली पाहिजे। आम्ही एकमेकाला जे काही आम्ही दररोज बोलत होतो निवडणुकीच्या काळात पण, मग ते बोललेलं रेकॉर्डिंग पाठवलं पाहिजे। आता यामध्ये शेवटी आम्ही एका विचाराने एकत्र आलेलो आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।